नमस्कार, मी नम्रता वावे. एबीपी माझावर आपण पाहताय माझा विशेष. आपण सगळ्यांनी कामगारांचा संप बघितलाय, कष्टकऱ्यांचा बघितलाय, बँक कर्मचाऱ्यांचा बघितलाय, शिक्षकांचा संप बघितलाय. स्वतंत्र भारतात मात्र पहिल्यांदाच आता शेतकरी संपावर चाललाय. महाराष्ट्रात नगर, नाशिक आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या 8 मागण्यांसाठी उद्यापासून संप पुकारलाय. किंबहुना आज मध्यरात्रीपासूनच ते संपावर जात आहेत. दूध, भाजीपाला, फळं यांचा तुटवडा साहजिकच त्यामुळे निर्माण होणार आहे. आपल्या मुखी जे अन्नाचे 4 घास लागतात ते या शेतकऱ्यांमुळे येतात. त्यामुळे हा शेतकरी खऱ्या अर्थानं आपला पोशिंदा आहे. पण गेल्या अनेक वर्षात कोट्यवधी पोशिंद्यांनी स्वतःला संपवलं. अडचणीत आलेल्या या बळीराजाकडे शासनच काय, कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये. अस्मानी आणि सुलतानी संकटात एकत्रित कात्रीत सापडलाय तो, आणि या बळीराजाचा संयम साहजिकच त्याच्यामुळे संपलाय. आणि ज्याची भीती होती तेच झालेलं आहे. हा शेतकरी आता संपावर जातोय. याविषयी आपल्याला सविस्तर चर्चा करायचीच आहे. मात्र तत्पूर्वी याच संदर्भात एक सविस्तर रिपोर्ट पाहूया. की आता आमच्या डोक्यात पुस्तकं पेटवतायत मशाली, कुळीत उडीत पेरला वावरात तरी क्रांतीचीच उगावतात गाणी. गळून पडताय हातातले टाळ, मुठी होताय बाले, नासलेल्या रक्ताचे कदाचित उद्या वातील नदी नाले. आता हा आमचा जथ्था निघालाय, भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला. फास घेऊन मरण्यापेक्षा लढता लढता सरणावर जायला. शेतकऱ्यांचा संप रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जंग पछाडलं, पण उपयोग मात्र झाला नाही. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर कायम राहिले, चर्चा निष्फळ झाली. त्यामुळे आजपासून नाशिक, औरंगाबाद आणि नगरसह इतर जिल्ह्यात शेतकरी संपाची जोरदार तयारी सुरू झाली. आता तुम्ही तयारी काय करताय? किती स्टिकर छापले? आम्ही आता किमान 4 लाख स्टिकर छापलेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये स्वयंस्फूर्तीने शेतकरी, म्हणजे या आमच्या आंदोलनाला कुठला नेता नाही, कुठला कार्यकर्ता नाही, हे सर्व शेतकरी आहेत. आणि हे शेतकरी सर्व या ठिकाणी स्टिकर चिटकवायचे कामं करतायत, समाजामध्ये प्रबोधन करण्याचे कामं करतायत. मग याच्यामध्ये तुमचं भाजीपाला असो, दूध असो किंवा अन्य पोल्ट्रीतून जाणाऱ्या कोंबड्या असो, या प्रत्येक शेतकरी ज्या वस्तू उत्पन्न करतो, जो निर्माण करतो, त्या प्रत्येक गोष्टी आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद करणार आहोत. बळीराजाच्या संपाचा सर्वाधिक फटका मुंबई, पुणे आणि नाशिककरांना बसणार आहे. कुठल्याही स्थितीत भाजीपाला, दूध, फळं आणि अंडी पाठवली जाणार नाही. फक्त शेतकऱ्याचा शेतमाल बंद करायचा, म्हणजे जो खाणार आहे त्याला जेव्हा चटका बसेल तेव्हा त्यांना शेतकऱ्याची किंमत कळेल. या बळीराजाला इतका अंत या शासनाने पाहिला बळीराजाचा. आता खऱ्या अर्थाने शेतकरी जागा झाला आहे. तो जेव्हा जेवण बंद करील तेव्हा खरी शासनाला जाग येईल असं आम्हाला वाटतं. नगर जिल्ह्यातल्या 14 पैकी 12 तालुक्यातील 500हून अधिक गावं संपात सहभागी होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या 1500 गावांनी शेतकरी संपाला सक्रिय पाठिंबा दिलाय. औरंगाबाद शहरानजीकच्या 13 गावांनी उद्या भाजीपाला न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की शेतकरी हा भारताचा राजा आहे. शेतकरी जेव्हा माल पिकवेल तेव्हाच मार्केट कमिटीमध्ये माल येईल. तर शेतकऱ्यांनी जर माल नाही आणला तर आम्ही काय भरू शकतो? इथं दगड भरणार आहे का? सध्या कलिंगड, डाळिंब, द्राक्ष आणि भाजीपाल्याचा जोर आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं 4 पैसे मिळतील म्हणून पीक फुलवलंय. पण आता शेतकरी संपामुळे पुन्हा वाताहात होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी म्हटलंय की जर बळजबरी कोणी शेतमाल नेण्याचा प्रयत्न केला तर गाड्याजवळ, असं अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक. नाही, आम्ही आमच्या जिल्ह्यात तरी असं होऊ देणार नाहीये. आम्ही तो काळजी घेतलेली आहे की अतिशय शांततेच्या मार्गाने आणि शासनाने आपला आवाज ऐकावा अशा पद्धतीने आम्ही हे आंदोलन करणार आहोत. गेल्या 1.5-2 वर्षात शेतमाल कवडीमोल भावानं विकला जातोय. कांदा, मिरची, तूर, सोयाबीन, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब मातीमोल झालीयत. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झालाय. मग अशा वेळी सरकार थंडगार का आहे, सातबारा कोरा का करत नाही, असा सवाल लाखोंच्या बळीराजाला पडलाय. पण संप करून प्रश्न मिटणार का, हाही एक सवाल आहे. नाशिकहून सागर वैद्यसह नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावरती एक नजर टाकूया. शेतकरी असं म्हणतात त्यांचा सातबारा तातडीनं कोरा करावा, ही एक प्रमुख मागणी आहे त्यांची. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना वयाच्या 60 नंतर पेन्शन द्यावी,
दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव मिळावा. शेतीसाठी अखंडित मोफत वीज पुरवठा करावा. ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान द्यावं. नाशिक जिल्ह्यातून समृद्धी हायवे रद्द करावा. अशा एकूण 8 मागण्या या शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्यासाठी हे शेतकरी संपावर चाललेले आहेत. पण शेतकरी संपावर जातोय त्यामुळे शहरं गॅसवर आहेत. साहजिकच दूध, भाज्या, फळं या सगळ्याची आवक थकणार आहे. दर गगनाला भिडणार आहेत. उपासमार सुद्धा होऊ शकते. नजीकच्या काळातलं हे चित्र आता नागरिकांना दिसायला लागलंय. पण मुळात या बळीराजावर संपावर जायची वेळ का आली आहे? चर्चा करणार आहोत आपण आज माझा विशेषमध्ये. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे आमदार भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. पुणतांब्याहून 2 शेतकरी या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत, धनंजय जाधव आणि धनंजय धोरडे. त्याचबरोबर किसान क्रांती शेतकरी कृषी समितीचे SB नाना पाटील आपल्यासोबत आहेत आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक संजय पाटील दुधगावकर हे देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. या शेतकऱ्यांची भूमिका तर आपण समजून घेतलेली आहे की ते संपावर का चाललेत. त्यांच्या व्यतिरिक्त या चर्चेमध्ये हे जे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांना माझा एकच प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी संपावर जावं की जाऊ नये. मी सुरुवात करते भाई जगताप. नम्रता असं आहे की शेतकऱ्यांनी संपावर जावं ही मुळात संकल्पना किंवा कल्पना करवतच नाही. आता नाही, माझा प्रश्न आता या घडीला जी परिस्थिती आता शेतकऱ्यांवर आलेली आहे त्या घडीला त्यांनी संपावर जायचं हो की नाही? असं आहे की ती परिस्थिती का आली ह्याच्या जर मुळाशीच आपण गेलो नाही, आपण अकॅडमिक चर्चा करायला लागलो की नाही त्यांनी जावं की नाही जावं, मग होचे एवढं बहुमतीवर नाहीचं बहुमत असं नाही होणार ना. त्यांच्या भारतामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे पहिली वेळ घडतंय आणि ते पुरोगामी महाराष्ट्रात घडतंय. हे इतकं वाईट आहे आणि त्या बाबतीमध्ये ज्या संवेदना दाखवायला पाहिजे होत्या त्या संवेदना दाखवल्या गेल्या असत्या तर कदाचित तो शेतकरी नसता गेला. ज्या काही तुम्ही मागण्या आता हे केलं ग्राफिक्सच्या माध्यमातून हे केलं ते बरोबर आहेत, परंतु त्या सगळ्याच एकदम मान्य करत असं कुणाचंही मत नसणार नाही याच्यामध्ये. त्यांना जर त्याच्यामध्ये दिलासा, मी कामगार क्षेत्रातला आहे, मी चळवळीतला आहे, आमच्याही 100 मागण्या असतात, 100 मागण्या पूर्ण होत नाहीत, परंतु त्याच्यामध्ये महत्वाच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये जर एखाद्याने संवेदना दाखवल्या, सकारात्मक त्याच्यात भूमिका घेतली तर आम्ही नाही संप करत. मी 32 वर्षात एकदाही संप केलेला नाही. मी 32 वर्ष कामगार चळवळीत आहे. त्यामुळे संप हा काय असतो आणि त्याचे परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगलेत. या मुंबईमध्ये 2 लाख 2.5 लाख लोक बेघर झाली ही वस्तुस्थिती आहे. आज राज्याचा हा जो बळीराजा आहे तो ह्या टोकापर्यंत पोहोचलाय ह्याची साधी संवेदना नाही कुणाला. आणि मग जर आम्ही नुसते अकॅडमिक म्हणून असेल त्यांनी जावं की न जावं, अहो तो तुम्हाला विचारतोय कुठं, तो हवालदिलच झालाय. तो आत्महत्या करून थकला, त्यांनी त्याचं लक्ष वेधलं. काय सांगितलं त्या यांनी शेतकऱ्याने, इथे कोणीही राजकीय नाही, आम्ही आमची पोस्टर लावतोय, आम्ही आमचे हे वाटतोय, पत्रकं वाटतोय आणि आम्ही लोकांना सांगतोय की आमच्यावर ही पाळी आलेली आहे. फक्त आपल्या माहिती करता याच्यापूर्वी UPA सरकार असताना आंध्रच्या शेतकऱ्याने एक क्रॉप हॉलिडे घेतला होता. संवेदनशीलता काय असते ती मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ही गोष्ट 2011-2012 मधली आहे. आंध्रामध्ये याचं धानाचं पीक जास्त येतं. त्यांनी शेतकऱ्यांनी ठरवलं की आमच्या इथे आम्हाला त्या धानाच्या पिकाला कृषी मूल्य देत नाहीये म्हणून आम्ही क्रॉप हॉलिडे घेतोय. त्यावेळेचे पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंगजी आणि त्यावेळेचे कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनी तात्काळ त्याच्यामध्ये इंटरव्हीन केलं आणि त्यावेळेचे कृषी मूल्य आयोगाचे हे चेअरमन अशोक गुलाटी यांनी तात्काळ इंटरव्हीन केलं आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी तो संप म्हणा किंवा त्याला क्रॉप हॉलिडे म्हणा झाला नाही. आमचं साधं म्हणणं आहे ही जर संवेदना, कारण हा शेतकऱ्यांचा प्रश्न फक्त राज्यापुरता आता मर्यादित नाही. आपण WTO साईन केलंय हो, आता ते असं राहिलेलं नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होऊन जर निष्फळ होत असतील तर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आणि त्या निष्फळ होऊ नयेत अशी आमची इच्छा होती. आणि हा संप म्हणायचं की अपरिहार्यता आता संपावर जाणं ही शेतकऱ्यांची अशी एकंदरीत त्यांच्या सगळ्यांच्या याच्यावरनं ते वाटतं आणि ती अपरिहार्यता आहेच.
आहेच, आहे. कारण आम्ही आपल्यासोबत- स्वतः त्या याच्यामध्ये संघर्ष यात्रेमध्ये पाहिलेले आहे शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या भावना. बर, आपल्यासोबत किसान क्रांती शेतकरी कृषी समितीचे SB नाना पाटील आहेत. आपण त्यांचीही भूमिका समजून घेऊया. तुम्ही पाठिंबा देताय शेतकऱ्यांच्या या संपाला की तुम्ही विरोध कराल? शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असं म्हणाल? काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोचत नाहीये. मला संजय पाटील दुधगावकर यांच्याकडे जायचंय. दुधगावकर सर, तुम्ही पाठिंबा द्याल या संपाला शेतकऱ्यांच्या की तुम्ही विरोध कराल? शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये असं म्हणाल? हे शेतकऱ्याच्या संपाला माझा नैतिक आणि मनापासून पाठिंबा आहे. बर, शेतकऱ्याला संपावर जाण्याची ही बोला, तुमचा आवाज पोचतोय, बोला, सलग का बोला. वेळ आली आणि राज्याचे पालक आणि सरकार, राज्याचं मुख्यमंत्री आणि सरकार या गोष्टीकडे काहीच गांभीर्यानं घेत नाही. म्हणून मरण्यापेक्षा लोकांनी, आत्महत्या करण्यापेक्षा लोकांनी संपावर गेलेलं बरं, लढून मरलेलं बरं. म्हणून या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. बर, कारण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मागच्या 4 महिन्यामध्ये 65 ते 70 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आणि मग आत्महत्या करून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं. बर, आणि मग लढून यासाठी या संपाला आमचा नैतिक पाठिंबा आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ही जी शेतकऱ्यानं टोकाची भूमिका घेतली त्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नाना पाटील, आपलं काय म्हणणं आहे? आपण पाठिंबा देताय शेतकऱ्यांच्या या संपाला की तुम्ही विरोध कराल? नाही मॅडम, आम्ही तर संपात सहभागी झालो. खरं म्हणजे बर, आम्ही गेल्या महिन्यामध्ये हॅलो बोला, तुमचा गेल्या आवाज महिन्यामध्ये पोचतोय. इच्छामरणची मागणी आम्ही इच्छामरणची मागणी केली होती गेल्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडे. कारण या देशातील जे नियम आहेत त्या नियमांच्या आधारे आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे. बर, म्हणजे जिरायतीचा शेतकरी आत्महत्या करतोय असं नाही, बागायतीचा जो शेतकरी आहे तो देखील आज आत्महत्या करतोय. काल मुख्यमंत्री साहेबांनी मी काल लक्षात आणून दिलं की शेजारच्या गुजरात राज्यात 7 पैसे प्रति युनिट वीज मिळते, राजस्थानमध्ये 80 पैसे प्रति युनिट वीज मिळते आणि महाराष्ट्रामध्ये 3 रुपयाच्या वर मिळते. आणि जी वापरलीच जात नाही त्याचंही बिल लावलं जातं शेतकऱ्यांना, खोटे बिल. मुख्यमंत्री साहेबांना सर्व दाखवले. दुसरी गोष्ट, जे काही रासायनिक खतं उपलब्ध करून दिली जातात या शासनाने गेल्या 3 वर्षामध्ये त्याच्यावरची जी सबसिडी आहे ती बऱ्यापैकी काढून घेतली. त्यामुळे रासायनिक खताच्या किमती ह्या वाढल्या. आणि जे काही इम्पोर्टेड वॉटर सोल्युबल आहेत त्याच्यावर सरकारचं कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या किमती कमी असतानाही शेतकऱ्यांना दुप्पट किमतीने जवळजवळ ते आज मिळतंय. कीटकनाशकांच्या बाबतीत तर अतिशय वाईट अवस्था अशी आहे की 50 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असेल तर त्याच्यावर MRP 500 रुपये असते. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला परवडतच नाही. केळीच्या शेतकऱ्याला, द्राक्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या. मागचं कारण देखील आहे, 35 रुपये भाव तरी आत्महत्या करतो. कारण प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती शासनाने जी कमी केली पाहिजे. मी अजून मजुरी हा विषय बोलत नाही, शासनाच्या हातात जे होतं ते महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की बागायती असून, कारण ज्यांना पूर्ण पाणी आहे ते शेतकरी देखील आज आत्महत्या करतायत. आणि यासाठी शासन काहीही करत नाही. अशा प्रकारच्या भूमिका आहेत. त्यामुळे वारंवार तरी कर्जमाफी ही करावीच लागेल. कारण प्रोडक्शन कॉस्ट आणि जी काही किंमत आहे, सगळ्यात महत्वाचा भाग आहे, गेल्या 4 वर्षामध्ये MSP जी आहे, किमान आधारभूत किंमत, ती अक्षरशः 1 आणि 2% वाढवली आणि ती देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. म्हणजे एकीकडे कर्मचाऱ्यांना 14% वार्षिक वाढ मिळते आणि जे कंपन्या असतील त्यांना तर आपलं स्वतंत्र ठरवायचा अधिकार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जे काही द्यायचं त्याच्यावर कायदा. चुकून 50 रुपये भाव झाला कांद्याचा, लगेच सरकार आयात करणार. जास्त उत्पन्न आलं, निर्यातीवर बंदी आणणार. म्हणजे आमचं जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकायचं. आणि आता विजेचे भाव सरकार, ते मुख्यमंत्री साहेब म्हणत होते की आम्हाला प्रोडक्शन कॉस्ट असते. म्हणजे सरकार जे वीज बनवते ती इसेन्शियल असतात त्याला प्रोडक्शन कॉस्ट आहे. आणि शेतकरी कुठे पिकवतो हे
म्हणजे शेतकऱ्यांनी जगू नये का या देशामध्ये? या देशातले कायदे हे सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. फक्त ग्राहक दार्जिनी धोरणं राबवायची, आपली सत्ता टिकवायची, त्यासाठी शेतकरी मेला तरी चालेल अशा प्रकारची भूमिका सातत्याने सरकारकडनं घेतली जाते. आणि त्यामुळे आणि परत परत प्रत्येक जण काय सांगतं की आम्हाला आत्महत्या थांबवायची आहे, आम्हाला कर्जमुक्ती करायची आहे, आम्हाला यांना परत दुप्पट करायचंय. अरे पण तुम्ही जे काही योजना राबवतायत त्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणार आहेत ना. 20 तिप्पट आज वाढवली, म्हणजे यावर्षी सगळ्यात जास्त उत्पन्न येण्याच्या कंडिशन मध्ये 20 तिप्पट वाढवणार, आत्महत्या जास्त असताना म्हणजे कमी केलं पाहिजे त्या तुम्ही वाढवतायत. म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही तरी देखील हे ज्या पद्धतीने या शासनाचं चालू आहे. आम्ही काल मुख्यमंत्री साहेबांच्या सांगितलं, जर प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची असेल तर कृपया आपण या गोष्टी करा. अनेक मुद्दे आहेत यामध्ये, शेतकऱ्यांसाठी काय करायला हवं ते, आणि तेच सरकारकडून कदाचित होत नाहीये. त्यामुळे अपरिहार्यता म्हणून हा संपाचं हत्यार आता शेतकऱ्यांनी उगारलेलं आहे. माधव भंडारी आहेत आपल्यासोबत. नाही, अगदीच माधव भंडारी आहेत, आपण जाऊया त्यांच्याकडे. सर्वप्रथम माधव भंडारी, मला तुमचीही प्रतिक्रिया जाणून घ्यायची या संपाविषयी, तुमची भूमिका जाणून घ्यायची. मुळामध्ये अशा पद्धतीने शेतकऱ्याला संपावर जायला लागणं किंवा ही चर्चा सुरू होणं हे दुर्दैवी आहे. आणि शेतकऱ्यांच्या या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवून ताबडतोब यांच्याबरोबर चर्चा सुरू केल्या, चर्चेच्या 2 फेऱ्या केल्या, प्रश्न सोडवण्याची भूमिका स्वीकारली. आणि शासनाची भूमिका ही प्रश्न सोडवण्याचीच भूमिका आहे आणि पूर्ण संवेदनशीलतेने सोडवण्याची भूमिका आहे. आता जिथे तात्विक चर्चेचा मुद्दा आहे, शेतकऱ्याला संपावर जायला सांगणं किंवा शेतकऱ्याला संपावर जायला परावृत्त करणं हे अल्पभूधारक शेतकरी, छोटा शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताचं नसलेलं पाऊल आहे. ज्याचं रोजचं दूध विकून तो त्याचा संसार चालवतो, जो रातची भाजी विकून जो संसार चालवतो, त्याचं 2 दिवसाचं 4 दिवसाचं दूध किंवा त्याचं 2-4 दिवसाचं उत्पन्न हे त्याच्यापासून हिरावून घेणं, ह्याच्या इतकं वाईट काम दुसरं कुठलं नाही. भाई जगताप कामगार नेते आहेत, त्यांनी 32 वर्षात संप केला नाही. पण कामगारांचा संप जेव्हा होतो, कामगारांनी संप 4 दिवस 8 दिवस 10 दिवस संप केला, तर बोलणी झाल्यानंतर त्याच्या मागण्या थोड्याफार मान्य झाल्यानंतर तो जेव्हा 14व्या दिवशी कामावर जातो तेव्हा त्याचा पगार पहिल्या दिवसापासून सुरू झालेला असतो. त्याचं काही बिघडत नाही, त्याचं काही बुडत नाही. शेतकऱ्याला हे संरक्षण नाहीये. शेतकऱ्याचा आता पेरे सुरू होण्याचा हंगाम आहे. या 10, 12, 13 दिवसामध्ये जर त्याचे पेरे झाले नाहीत तर त्याचं जे नुकसान होणार आहे ते नुसत्या एका हंगामाचं ना अख्ख्या वर्षाचं नुकसान होणार आहे. आणि कामगारांच्या संपामध्ये ज्यांनी कामगारांना देशोधडीला लावलं, लाखो कामगारांना देशोधडीला लावलं, त्या संप करणाऱ्या एकाही माणसाने या कामगारांचं पुनर्वसन करण्यासाठी कधीही शब्द काढला नाही. त्याबद्दल आपली जबाबदारी कधी स्वीकारलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने पावलं उचलली पाहिजे, यामध्ये काही शंका नाही. शासनाला याच्यामध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतील, हेही तेवढंच खरं आहे. पण संपाचं हत्यार हे शेतकऱ्याच्या हिताचं नाही, हे तेवढंच खरं. नाना पाटील यांना तुमच्यासाठी काही प्रश्न आहे. नाना पाटील, आपण माधव भंडारींना काही विचारत होतात. मलाही थोडस येते मी भाई तुमच्याकडे येते. साहेबांना विचारतोय, काल माधव भंडारी साहेबांनी जी धमकी दिली की जर का समजा शेतकरी संपावर गेला तर आम्हाला फरक पडत नाही, पण आतापर्यंत काय केलं हो तुम्ही मला सांगा. या शेतकऱ्यांनी पोचलाय तुम्हाला, या शेतकऱ्यांनी पोचलाय तुम्हाला, हे विसरू नका. त्यावेळेला आयात करण्याची परिस्थिती नव्हती या देशाची, त्यावेळेला इथल्या शेतकऱ्याने पोचलं आणि आज तो का तोट्यात जातो याची कारणं आम्ही तुम्हाला सांगितली आणि तुम्ही आणखी आम्हाला आयातची धमकी देतात. आणि राहिला प्रश्न 4 दिवसाच्या उत्पन्नाच्या नुकसानीच्या याचे सांगतायत ना, अहो एकही पीक जर का फायद्याचं नाही वर्षानुवर्षाचं तर 4 दिवसात एवढं कुठं मोठं नुकसान. ठीक आहे, आपण माधव भंडारींना विचारूया. नाना पाटील, तुमचा प्रश्न लक्षात आला, आपण माधव भंडारींना विचारूया. भाई जगताप पण प्रश्न विचारतात तुम्हाला. प्रश्न नाही विचारत, फक्त त्यांना एकच गोष्ट सांगतो, माधव भंडारींना संवेदनाच्या बाबतीमध्ये म्हणत असताना आपण काल संवेदना आपल्या बोलून दाखवल्यात. मी आता त्याबद्दल मी फारसं बोलत नाही, ते शेतकरी नेते पाटील साहेब बोलले.
तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं माधवराव, कारण वैयक्तिक बोलतोय मी, व्यक्तिशः, कारण मी आपल्याला गेली अनेक वर्ष मी आपल्या संवेदना मी ऐकलेल्या आहेत विविध प्रश्नांवर, आणि माझी तीच भावना आजपर्यंत आहे. परंतु कालचं तुमचं वक्तव्य हे अतिशय मलाही मोठं, आय वॉज इन अ शॉक. मला त्याचा खरोखरच धक्का बसला की माधवराव असं कसं बोलले. मला माहित नाही का बोललात आपण ते, पण कामगारांचं नाही तसं नसतं हो. तुम्ही जसं म्हणताय तसं नसतं. हे सगळे जे कामगार जेवढे देशोधडीला लागले नाही, ते चुकीचं असं आहे की काही गोष्टीची माहिती असली पाहिजे की नो वर्क नो पे असतो तो त्यांना नाही पैसे मिळत. अहो, त्या गिरणी कामगारांचे 800-900 कोटी सरकारकडनं आम्ही भांडून दिले. त्यामुळे असा आपला जो चुकीचा समज आहे तो दूर करा. दुसरी महत्वाची गोष्ट इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नुसत्या संवेदना तरी दाखवा, आणि या संवेदना आम्हाला अपेक्षित यांच्याकडनं यांच्याकडनं होत्या, मोदी साहेबांकडनं होत्या, केंद्रीय मंत्र्यांकडनं होत्या, ज्याचा मी उल्लेख केला. आपल्याला पुणतांब्याला सुद्धा जायचं, तिथे शेतकरी आहेत तिथले, मी त्यांच्याकडे जाणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण माधव भंडारींकडून नाना पाटलांच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. ते वक्तव्यात नेमकं काय होतं तुमचं ज्याच्यावर आक्षेप घेतलाय? अजून त्यांना एक विचारायचंय मॅडम, एक विचारायचंय अजून. मी येते तुमच्याकडे, मी वेळ देते. माधव भंडारी, मला आधी माझं उत्तर देऊ द्या. मला मला विनंती आहे मॅडम, एक मला प्रश्न विचारायला माधव भंडारी. मी तुम्हाला नक्की वेळ देते. आपण तत्पूर्वी माधव भंडारी यांच्याकडनं उत्तर घेऊया. माधव भंडारी. जी 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 जी. जी बातमी माझ्या नावावर खपवली गेली त्याच्याबद्दल मी कालच स्पष्टीकरण केलेलं आहे. मी असलं कुठलंही विधान केलेलं नाही. केवळ एका वर्तमानपत्राने हे शीर्षक माझ्या नावावर छापलं, पण दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये त्याची बातमी आहे, त्याच्यामध्ये त्याचा एक शब्द सुद्धा नाही. एका वाहिनीने केव्हा तरी एकदा माझ्या बोलण्याचं रेकॉर्डिंग ऐकवायचा प्रयत्न केला असं मला सांगण्यात आलं, पण त्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा कुणालाही हे शब्द वाक्य सापडलेलं नाही. मी इतकी वर्ष या सगळ्या विषयांवर बोलतोय, मी कुठेही अशा पद्धतीचं असंवेदनशील विधान केलेलं नाही, करत नाही. माझी वैचारिक भूमिका जी असेल ती वेगळी आहे, ती मी स्पष्ट केली की मला शेतकऱ्याला संपावर जायला सांगणं हे चुकीचं वाटतं, शेतकऱ्याच्या गैरहिताचं वाटतं, ही माझी भूमिका आहे. ते मी कालही बोललो, आजही बोलतो. ठीक आहे. माधव भंडारींनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली. आपण पुणतांब्याला जाऊया. खरं तर एक छोटीशी गोष्ट आपल्याला लहानपणापासून सांगितलेली असते. एक माकडी नसते आणि तिला त्या हौदात ठेवलेलं असतं. तिच्या जेव्हा नाकातोंडात त्या हौदातनं पाणी जायला लागतं तेव्हा ती आपल्या पिलाला पायाखाली घेते. हे जे शेतकरी आहेत ना, हे आपले पोशिंदे आहेत. आपण सगळी लेकरं आहोत त्यांची. मात्र आता आपल्यासाठी ते कुठेतरी संपावरती जातात. आपली उपासमार होणार आहे याची कल्पना आहे त्यांना, मात्र तरीही ते संपावरती जातात. अशी काय अपरिहार्यता आहे त्यांची, आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपण पुणतांब्याला जाणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांचं दुःख नेमकं काय आपल्याला जाणून घ्यायचंय. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केलेली आहे. संपाचं हत्यार त्यांनी उगारलेलं आहे आपल्यावरती. आपण पुणतांब्याला जाणार आहोत. आपल्यासोबत 2 शेतकरी आहेत तिथले, धनंजय जाधव आणि धनंजय धोरडे. धनंजय जाधव यांना माझा प्रश्न आहे की संपावरती जाणं, इतकी टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जाताय? तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला, इथल्या सरकारला सांगा. मला तर असं वाटतंय की मुळात संपावर जाण्याची वेळ शेतकऱ्यावर का आली हे माधवजी भंडारी साहेब आणि भाई जगताप हे माझ्यापेक्षा किंवा शेतकऱ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. कारण की पूर्वीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी भाई होते आणि आजच्या सरकारमध्ये माधवजी भंडारी आहेत. शेतकऱ्याची व्यथा जर मला वाटतं कुणाकडून ऐकायची असेल तर ते राज्याचे जे राज्यकर्ते आहेत, विरोधक आहेत, हे जास्त चांगल्यापणे सांगू शकतील. कारण की शेतकरी किती नागवा झाला हे आता सध्या विरोधी पक्ष सांगत आहे, आणि याच्यापूर्वी शेतकरी किती नागवा होत होता हे मागच्या काळामध्ये विरोधी पक्षामध्ये असताना त्या भारतीय जनता पक्षांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यामुळं संपावर जाण्याची वेळ का आली, मला तर वाटतं की हा प्रश्न माधवजी भंडारी आणि भाई जगतापांना विचारलेला योग्य राहील. त्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट अशी सांगायची की आता
भंडारी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांनी संपावर गेलं नाही पाहिजे. मला असं वाटतं की भंडारी साहेब शेतकऱ्यांची फार काळजी आपल्याला पडली असेल, फार काळजी लागली असेल तर आपण खरं तर ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगितली पाहिजे. ही गोष्ट शेतकऱ्यांना सांगण्यासारखी नाही. कारण की मुळातच जर हा प्रश्न एवढा गंभीर वाटला तर त्यांनी कालच मुख्यमंत्री साहेबांना आमच्याशी चर्चा होण्यापूर्वी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती, जेणेकरून आमच्या मागण्या आपण जर पूर्ण केल्या तर संपावर जाण्याची आम्हाला त्या ठिकाणी कुठली हौस नाही. प्रांजळपणे आम्ही त्या ठिकाणी शहरी लोक ज्यांना आमच्या शेती उत्पादनातला माल त्या ठिकाणी जातो त्यांचे जाहीरपणे मी माफी मागतो. कारण की आम्हाला संप करण्याची आमची कुठली त्या ठिकाणी आमची इच्छा नाही. भंडारी साहेबांनी सांगितलं की शेतकरी फार तोट्यात जाणार आहे. मला या गोष्टीचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की ही गोष्ट सत्ताधारी आणि विरोधकांना दोघांनाही समजती की संपात गेल्यानंतर शेतकरी तोट्यात जाणार आहे. परंतु गेल्या 4 वर्षापासून एवढं आसमानी संकट कोसळत आहे आणि शेतकरी वारंवार तोट्यात जात आहे. गेल्या 60 वर्षापासूनचे झालेल्या सगळ्या सरकारांनी, सगळ्या पक्षाच्या सरकारांनी त्याला नागवं करण्याचं काम चालू केलं. आणि जर हीच लोक जर परत म्हणत असेल की आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे, त्यांनी संपावर जाऊ नये, तर मला असं वाटतं की ताबडतोबीनं भंडारी साहेबांनी स्टुडिओच्या बाहेर निघाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांना सांगावं की आमची कळकळ आहे, या लोकांना संपावर जाऊ देऊ नका, यांच्या या प्रश्नामध्ये लक्ष घाला आणि येत्या रात्रभरामध्ये याला कुठेतरी एक मार्ग काढा आणि उद्याचा हा संप रोखा. कारण माझी आपणाला त्या ठिकाणी चेतावणी आहे, हा संप आपण फार सहजासहजी घेताय. आपल्याला सांगतो की राज्यातला संपूर्ण शेतकरी या संपाच्या निमित्तानं एकत्रित आलेला आहे, तो एकवटलेला आहे. आणि हा जर संप उद्या जर समजा 4 दिवस 5 दिवस जर चालला तर निश्चितपणे या सरकारला किंवा देशाच्या सरकारला खाली ओढण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे. माधव भंडारी, तुम्ही म्हटलात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांशी नेमकं जर बोलणं जर झालं असेल, चर्चा सुरू झाली असेल तर घोडा अडलाय कुठे? मुख्यमंत्र्यांनी ज्या मंडळींना चर्चेला बोलावून घेतलं होतं, ज्यांच्याबरोबर चर्चा केल्या, चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्या आणि त्याच्यामध्ये जे चर्चेत सहभागी झाले होते तेच या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतील. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब या विषयामध्ये लक्ष घातलं, प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेला आमंत्रण दिलं, विरोधी पक्ष नेत्यांना बरोबर घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी कुठेही संवेदनशीलतेचा अभाव दाखवलेला नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सकारात्मक आहे आणि ती शेतकऱ्याच्या बाजूची आहे. धनंजय धोरडे आहेत आपल्यासोबत पुणतांब्याहून. धनंजय धोरडे, माधव भंडारी असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संवेदनशील आहे, सकारात्मक आहे. चर्चेच्या दरम्यान तुमच्या शेतकऱ्यांचं जे कोणी शिष्टमंडळ त्यांना भेटलं त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे का? मुख्यमंत्री संवेदनशील किंवा सकारात्मक वाटतात काय प्रश्नाविषयी? असं आहे मॅडम, मुख्यमंत्री साहेबांशी आमची चर्चा झाली आहे, पण चर्चेतून त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा एक ठोस आश्वासन दिलेलं नाही. फक्त आम्ही करू बघू असं म्हटले. आणि आताच भंडारी साहेब म्हणताय की बा विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्र्यांनी पण ती बैठक घडवली. मला एक कळत नाहीये, जर विरोधी पक्षालाही एवढी काळजी आमच्या शेतकऱ्यांची आहे आणि सत्ताधाऱ्यांची आहे तर काय तुम्ही आमचा मजाक लावलाय का? तुम्ही आमची चेष्टा करताय का? हो, माझ्या त्यांना कळकळीचा हा प्रश्न आहे. पहिले या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं किंवा महाराष्ट्रातला शेतकरी संपाची जाण्याची भाषा करतोय, कधी नव्हे हा क्रांतिकारी तो निर्णय घ्यायचा, त्याच्यावरती ही वेळ का आली याचा तुम्हाला काही गांभीर्य वाटत नाही का? हो, आणि तुम्ही वरून म्हणतात की बा विरोधी पक्ष नेते बरोबर बसतायत आणि सत्ताधारी बरोबर बसताय. अरे मग तुम्हाला एवढ्या यात्रा संवाद यात्रा करायची गरज काय? तुम्ही एवढे जर आम्हाला जर ठोस आश्वासन देणार असेल तर आम्ही तुम्हाला आज जाहीर या चॅनलद्वारे सांगतो, आम्ही आमचा संप मागे घेतो, पण तुम्ही सगळे बसून आम्हाला निर्णय देणार आहेत का ठोस? माधव भंडारी, मॅडम मला बोलायचं. माधव भंडारी, कुठलंही ठोस आश्वासन मिळतच नाहीये. हे दोघेही शेतकरी प्रतिनिधी सांगतायत. मी सांगतो ना बोला. दोघांच्या म्हणण्यातल्या एका मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे की या प्रश्नाची जबाबदारी ही गेल्या 60 वर्षामध्ये ज्यांनी सत्ता राबवली, राज्य केलं त्या सगळ्यांची आहे. त्या काळामध्ये जे विरोधी पक्षामध्ये होते त्यांची सुद्धा आहे.
त्या अर्थाने ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जेव्हा चर्चेमध्ये भाग घेतला, मी काही चर्चेमध्ये नव्हतो, मुख्यमंत्र्यांनी जी चर्चा केली, पण मला मुख्यमंत्र्यांबद्दल जे माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्री हे प्रश्न सोडवण्यासाठी, समजुतीने सोडवण्यासाठी, संवेदनशीलतेने सोडवण्यासाठीच पुढाकार घेतात. शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यातून काय मार्ग काढायचा ह्याच्यासाठीच मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि आपण मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. भाई जगताप, त्यांनी तेच सांगितलंय की विरोधी पक्षांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आणि माधव भंडारींनी सुद्धा जबाबदारी वाटायचं सांगितलं. कसं आहे की तो नेहमीच ही गोष्ट बोलली जाते की 60 वर्ष आणि ठीक आहे, आम्ही याला जबाबदार आहोत, परंतु जेव्हा ते शेतकरी बांधव जेव्हा आता म्हणत मॅडम, मी होते, बोलू का? मला फक्त एवढंच सांगायचं आहे त्याच्यामध्ये. मॅडम, मी बोलू का? मी येते तुमच्याकडे. भाई जगताप त्यांचा मुद्दा पूर्ण त्याच्यामध्ये असं आहे की आज आम्ही जरी विरोधात असलो तरी पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांची जी पहिली मागणी आहे शेतकऱ्यांची, जी आमची मागणी आहे की 7/12 कोरा करा, ही आज नव्हे, ही आज संघर्ष यात्रा काढलं तेव्हा नाही, पहिल्या दिवसापासून आहे. आणि ज्याचा उल्लेख देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केला होता, त्याच्यासाठी आमची मागणी आहे. दुसरी महत्वाची, ते आमचे शेतकरी बंधू बोलतात आहेत, आपलं म्हणणं बरोबर आहे की या देशामध्ये जेव्हा हरित क्रांती आली, धवल क्रांती आली, या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली, नील क्रांती आली, ह्या सगळ्या क्रांती ह्या गेल्या 60 वर्षातल्या आहेत बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या 4 वर्षाच्या याचा आपण जो उल्लेख करत आहात, दुष्काळाचा जो आसमानी संकट आलं, त्या काळामध्ये सुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे आमचं सरकार उभं राहिलं. आणि त्याच काळामध्ये ह्या देशातल्या सर्व शेतकऱ्यांचं 72,000 कोटीचं कर्जमाफी झाली, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून ते पुरेसं आहे असं मी कधीही दावा केला नाही आणि आम्ही करणार नाही. अधिकचं करण्याचं आहे, कारण आसमानी सुलतानी तुमच्या हातात नाही, कुणाच्या हातात नाही, परंतु सत्तेत असताना सुद्धा ज्या वेळेला असे प्रश्न तयार झाले ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये, संवेदना दाखवल्या गेल्या. माधवराजे म्हणाले, फक्त त्यांना एकच गोष्ट सांगतो, संवेदना फक्त मुख्यमंत्र्यांच्या नाही, या घडीला संवेदना देशाच्या पंतप्रधानांच्या दाखवायला हव्यात. कारण मी आंध्राचं उदाहरण मुद्दाम दिलं की एका राज्यामधल्या धान उत्पादकांनी जो इशारा दिला, त्या याच्यावर हॉलिडे क्रॉपच्या साठी त्याच्यावर देशाचे पंतप्रधान तत्कालीन मनमोहन सिंगांनी आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवारांनी त्या याला अशोक गुलाटी जे MSP हे करतात त्यांनी नुसतं ऍड्रेस केलं नाही तर तो प्रश्न निकाली काढला आणि त्याला न्याय दिला. ह्या संवेदना हव्यात आणि ह्या 60 वर्षात झाल्या बरं का, या सगळ्या 60 वर्षातल्याच आहेत. नाना पाटील यांना काही मुद्दा मांडायचा होता. नाना पाटील. हो मॅडम, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटल्यामध्ये मी पण होतो त्या ठिकाणी. त्यांनी आम्हाला 2 तास वेळ दिला आणि खरं आम्ही त्यांचे आभार मानले. परंतु हे जे काही मुद्दे मी त्यांना सांगितले, विजेची बिल या 3 वर्षात वाढले, खतांची सबसिडी 3 वर्षापूर्वी 40,000 कोटी होती, ती आता 20,000 कोटीवर आली. आणि पेस्टिसाइडच्या कंपन्या तुम्हाला पैसे म्हणून त्यांच्यावर कंट्रोल करत नाही. या 3 वर्षात आत्महत्या ज्या वाढल्या, बागायती क्षेत्रातल्या आत्महत्या या 3 वर्षात वाढलेल्या आहेत आणि त्याची ही कारणही त्यांना समजून सांगितली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय म्हटले की हे मलाही मान्य आहे की खरोखर या विषयी झालं पाहिजे, परंतु आणि राहिला प्रश्न कर्जमाफी संदर्भात, गेल्या वर्षी हायकोर्टामध्ये आम्ही दाखल केलं की आम्हाला कर्जमाफी नकोय, परंतु ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 यांच्यानुसार गेल्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं जे दुष्काळ झालं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी 67 पैसे अनिवार्य आहे, तिथल्या शेतकऱ्यांना 13,500 मिळणं हे कंपाप्त होतं, ते शासन दिलं पाहिजे. शासनाने हायकोर्टात ते कबूल केलं, पण एकाही शेतकऱ्याला दिलं नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शेतकऱ्यांचे कर्ज 5 वर्षासाठी पुनर्गठन करा, त्यांचं व्याज माफ करा. जसं आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिले, परंतु कुठल्याही बँकेने ते केलं नाही. एकाही बँकेने रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला नाही, फक्त त्यांचा एनपीए कमी करण्यासाठी जुनं नावं दाखवलं. एकाही शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळालेलं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे कायदे हे मानत नाहीत, हायकोर्टाचे कायदे मानत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी सरकारी अधिकारी असो, सरकार असो किंवा बँका असो, ते त्या ठिकाणी कबूल करतात, पण शेतकऱ्यांना. नाना पाटील, एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला की ही तुम्ही ते चर्चेच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्यावेळेला तुम्ही उपस्थित होतात, हा संप अजूनही कंटिन्यू आहे, म्हणजे ही चर्चा कुठेतरी फिसकटली, ते फिसकटण्याचं कारण काय आहे? नाही, त्याचं कारण मॅडम असं आम्ही त्यांना काय
सांगितलं, आज शेतकरी जो मरतोय ना त्याला कर्जमुक्ती ही मस्त आहे, आजच्या वेळेला त्याला सलाईनची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही ती जाहीर करा. बरं, जर तुमच्याकडे आज पैसे असतील 4 महिन्याने पैसे येणार असतील, तुम्ही आज फक्त GR काढा आणि जाहीर करा, 4 महिन्याने पैसे शेतकऱ्याला द्या, मग त्याला उधार मिळायला लागेल. त्याला आज खतं मिळत नाही मॅडम, त्याला बियाणं मिळत नाहीये, त्याला आज बाजारात कुणीही उभं करत नाहीये. कारण का ज्या लोकांनी ठीक आहे आपल्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना काही बोलायचंय, पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना काय बोलायचंय? धनु बोलू द्या. नाना बोला. हो नाना, वेळ कमी आहे. नाना थांबा जरा. आपल्याला मला खरं तर मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला आम्ही पण दोघं होतो, SB नाना पण होते, आमची जी राज्याची जी सगळी कोर कमिटी ही सगळी त्या ठिकाणी हजर होती. मुख्यमंत्र्यांनी नेहमीच्या त्यांच्या त्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांनी ती सगळी बैठक घेतली, ते सगळं ठीक आहे. मला प्रामुख्यानं आता इथं भंडारी साहेबांना आणि जगताप साहेबांना एक प्रश्न करायचा आहे की आपण या देशाची अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था आहे आणि मग शेतकऱ्याच्या मुळात शेतकऱ्याची जी व्यवस्था आहे, जे अन्नधान्य असेल हे असेल त्याला आपण असेन्शियल कमोडिटीमध्ये टाकता. मुळात हे जे धान्य उत्पादन असेल, भाजीपाल्याचं उत्पादन असेल, कुठलंही शेती उत्पादन असेल, दूध असेल, या सगळ्यांचे भाव ठरवण्याचे अधिकार सरकारकडे ठेवलेले आहेत. मला याच्यामध्ये प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगावंसं वाटतं की दुधाचा भाव त्या ठिकाणी आम्हाला 18 आणि 19 रुपये मिळतो. ज्यावेळेस 3-0ची आमची फॅट लागते, 27ची डिग्री लागते, त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी 21-22 रुपयाचा भाव मिळतो आणि पाणी मात्र 20-25 रुपयांनी विकायची आपण मुभा देता. असेन्शियल कमोडिटीमध्ये पाणी पाहिजे की दूध पाहिजे, हा खरा सवाल. या प्रश्नाचं उत्तर मला दोघांपैकी कोणीही द्यावं. आपण दोघंही कधीतरी एक सत्तेत होते, एक आता सत्तेत आहे. मग असेन्शियल कमोडिटीमध्ये तुम्ही आम्हाला का टाकलं? हमी भाव आम्ही आज मागतोय, तो आम्ही तुम्हाला मागितला नसता. परंतु ज्या वेळेला असेन्शियल कमोडिटीमध्ये तुम्ही हे सगळे शेती उत्पादन घेतलं, एका बाजूला आमच्या सगळ्या सबसिडीज थांबवल्या आणि दुसऱ्या बाजूला आपण आमची अर्थव्यवस्था खुली कुठे गेली? राज्याची देशाची अर्थव्यवस्था आपल्यासाठी खुली आहे. कोणी कोणाचाही माल काही किमतीत विकू शकतो. आणि मला या ठिकाणी प्रांजळपणे राज्य शासनाला सांगावंसं वाटतं की आपण आम्हाला संपामध्ये किती तोटा होईल याचा आपण त्या ठिकाणी काळजी करू नका. आम्ही समर्थ आहोत. आपण 4-4 वर्ष आणि गेली 50 वर्षापासून आम्हाला तोटा देत आहे, त्याच्यामुळे आमच्या तोट्याची चिंता आपण करू नये, ते आम्ही समर्थ आहोत. आणि भंडारी साहेब, तुम्ही जरा राज्याचा अभ्यास करा. अल्पभूधारक शेतकरी या राज्यामध्ये किती राहिलेले आहेत आणि मोठे भूधारक किती आहे, जरा अभ्यास करा. 80% शेतकरी या राज्यामध्ये अल्पभूधारक आहे. आणि जे तुम्ही मागाशी म्हटलात की भाजीपालावाला आणि दूधवाला त्याचं जर त्याच्यावरच अहो, त्याला त्याचं शोषण करू त्याला पार मारायला टेकलंय, त्याला तो एवढी मरणाच्या दारात जाणार आहे. मग आता जर आम्ही लढून जर मेलो तर तुम्हाला दुःख काय व्हायचं कारण आहे त्याच्यात? का तुम्हाला आज आमचा कळवळा वाटायला लागला? आम्ही लढायला निघलो त्याचं तुम्हाला दुःख होतंय का? या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या जरा आम्हाला. माधव भंडारी, याच्यामध्ये जर लवकर संपावर तोडगा निघाला नाही तर संप तर चालू राहील. मला मुख्यमंत्र्यांना आणि ह्या शासनातल्या सर्व मंत्र्यांना आमचं एक सांगणं आहे की आपल्याला जर हे करता येत नसेल तर आम्हाला आता बसण्याची वेळ आलेली आहे. कारण तसाही शेतकरी मेलेला आहे आणि जर आपण काही निर्णय घेतलेला नसेल तर राज्यातला हा शेतकरी स्मशानात जाऊन बसणार आहे त्या गावच्या. आणि तिथूनही तुमचं भागत नसेल तर राज्यातले सगळे जेल भरायला आम्ही शेतकरी तयार आहोत. माधव भंडारी, उद्विग्न प्रतिक्रिया आहेत ह्या, याच्यावरती ठोस सोल्युशन निघालंच पाहिजे. मी सुरुवातीपासून हे स्पष्ट केलं की या प्रश्नांवरती तोडगा हा काढावाच लागेल, परंतु हा तोडगा काय असा एका दिवसात एका चर्चेत निघत नसतो. मुख्यमंत्र्यांनी कुठेही चर्चा नाकारली नाही, भेट नाकारली नाही, उलट मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण देऊन चर्चेला बोलावून घेतलं. इशारा दिलेला आहे की ते संपावर चाललेले आहेत. दिवस चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांची भूमिका, भंडारी साहेब, मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांची भूमिका प्रश्न सोडवण्याचीच भूमिका आहे. रडत होतो रस्त्यावरती. मुख्यमंत्र्यांची भूमिका प्रश्न सोडवण्याचीच आहे. असं नाही साहेब. तुम्ही एकदा ऐका. तुम्ही म्हटलेत विषय काढला. आम्ही मागच्या ती आम्हाला समजली. आम्हाला मुख्यमंत्र्याची भूमिका, तुमच्या सरकारची भूमिका, त्याच्याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही. संपूर्ण राज्याच्या निवडणुका आपण जिंकत चाललाय. मला तर वाटतंय त्याच्यामुळे कदाचित
आपल्या पक्षाची जी भूमिका आहे हे मला क्षमा करतील भंडारी साहेब, मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा आहे, परंतु आज मी इथं शेतकरी म्हणून बोलतो आहे. हे भारतीय जनता पक्ष बाजूला राहू द्या, काँग्रेस बाजूला राहू द्या, सगळे पक्ष बाजूला राहू द्या. आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे का? आमची शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की तुमचे सर्व कार्यकर्ते ग्रामीण भागातले 80% हे शेतकरी आहेत आणि आपल्या सगळ्या या राज्याचे ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे आम्हाला सांगतात की आम्ही शेतकरी आहोत. आणि मग या शेतकऱ्याला नागवं करायचं काम केलं कोणी? जर आपल्याला या शेतकऱ्याची चिंता आहे, काल मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या बैठकीमध्ये सांगितलं की मी 90 वर्षापासून आम्ही शेतकरी आहोत. माझं त्या ठिकाणी आम्ही कालही आवाहन केलं आणि आजही आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो का जर आपण शेतकरी असाल तर आपण उद्यापासून आमच्या संपात दिसाल. माधव भंडारी, एक गोष्ट मला फक्त इथे सबमिट करायची आहे, ती अशी की ही उद्विग्नता जी आहे ही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ते शेतकरी कुठल्या पक्षाचा वगैरे हा विषय महत्त्वाचा नाही. गेल्या अनेक वर्षापासून ज्या काय योजना आखल्या गेल्या, जे काही आधुनिक बियाणं त्याचं हे फलित आहे की आज आपण आपला देश हा सक्षम झाला. त्यावेळेला आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला 30 कोटी होतो, आज 132 कोटी आहोत. आणि त्यावेळेला अगदी 1965-66 पर्यंत आपल्याला मिलो खात होतो आपण, दो परदेशात येत होता. या शेतकऱ्यांनी या सगळ्यांनी तो पिकवून आज देश सक्षम झालेला आहे. जो अन्नधान्याने सक्षम जो झालेला आहे तो त्याचं कारण त्या शेती ह्याच्यावर झालेलं जे संशोधन असेल, कमी जास्त असेल, अधिकचं करावं लागेल, काही हरकत नाही. अर्थात कृषी मूल्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जो उल्लेख केला त्याच्या बाबतीमध्ये मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की आज कृषी मूल्य आधारित जे काय आपण जे मागतोय त्याचं कारण की आज ते त्याच्यामध्ये आहे, एसेन्शियल कमोडिटीमध्ये आहे म्हणून ते आहे. ते योग्य आहे असं माझा अजिबात दावा नाही. आणि ते जर अयोग्य असेल तर माझी विनंती आहे सरकारला, माझी सरकारला विनंती आहे, ज्याप्रमाणे आपण प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं हेही बरखास्त करा ना आणि करा ना खुला बाजार. काय शेतकऱ्याला करू द्या त्याच्या पद्धतीने. आमचं काय त्याला नकार असण्याचं काही कारण नाही. बोला जगताप साहेब बोला ऐकतोय. जगताप साहेबांनी आता आपल्याला खूप स्टॅटिक्स आणि लॉजिक्स आपल्याला समजून सांगितलेत. मला या गोष्टीचं दुःख वाटतं की या राज्यातले राज्यकर्ते जे यापूर्वी राज्य करीत होते आणि आताही राज्य करताय, यांनी सगळ्यांनी आम्हाला नेहमीच त्याच्यातले लॉजिक्स, शेतीतली शिकवण, शेतीतले स्टॅटिक्स हे त्यांनी आम्हाला शिकवले. आम्हा शेतकऱ्यांना हे समजत नाही. आम्हा शेतकऱ्यांना तुमचे लॉजिक्स नको. किती टीएमसी पाणी आल्याने किती भलं होईल, किती पाणी वापरल्याने कुठं काय होईल. आम्हाला एवढं समजतं की न्याय द्यायची भूमिका आपण करा. ज्यांनी स्टॅटिक्स ज्यांना समजले, ज्यांचा शेतीवर अभ्यास झाला ते आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. त्याच्यामुळं माझी कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की हे लॉजिक्स आणि स्टॅटिक्स तुम्ही बिलकुल मांडू नका. मला हे कळतं की या देशाचा पोशिंदा, या जगाचा पोशिंदा, ज्यानं आपल्यासाठी एवढं धान्य त्या ठिकाणी तयार केलं. मागच्या वर्षीचा दुष्काळ 72 पेक्षा भयंकर होता, परंतु तरी सुद्धा राज्य शासन आणि केंद्र शासनाला तिथं कुठलीही अडचण आली नाही, कुठलाही अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा आपल्याला आला नाही. याचा विचार राज्य शासनाने, केंद्र शासनाने गांभीर्यानं केला पाहिजे. आपल्याकडे मागच्या वर्षी धान्य साठवायला गोडाऊन कमी पडले आणि मग याचा विचार केला पाहिजे. हा देश जर अन्नधान्यानी जर सुबत्ता या देशामध्ये आहे तर मागच्या वर्षीचा दुष्काळ आपल्याला जाणवला नाही. हा कुणामुळे जाणवला नाही? हा राज्यकर्त्यांमुळे जाणवला नाही, हा तुम्हाला व्यापाऱ्यांमुळे जाणवलं नाही, हे कुणी तुम्हाला इंडस्ट्रियलिस्टमुळे जाणवलं नाही. मुळात या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे हा बळीराजा आहे आणि आपल्याला या बळीराजाची जाणीव राहिलेली नाही. कुठले स्टॅटिक सांगू नका, न्याय द्यायचं काम करा. समृद्धीसाठी आपण लाखो कोटी रुपयांचा त्या ठिकाणी चुराडा करत आहोत. समृद्धी महामार्ग आपण कुणासाठी करत आहोत? शेतकऱ्यासाठी. याच्यातलं काय? मला असं म्हणायचं होतं की समृद्धी मार्गासाठी आपण लाखो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तेवढे पैसे जर समृद्ध शेतकरी या योजनेसाठी जर खर्च केले असते तर साहेब 100% त्या ठिकाणी शेतकरी नागवा झाला नसता, तो वाचला असता. आणि मला मुद्दाम नमूद करायचंय की भारतीय जनता पक्षाचं आज सरकार आहे, मी पक्षाचा आहे, मी मुद्दाम हा माझा राग आहे, हा सर्व पक्षावरचा माझा राग आहे. आपण सत्तेत आल्यानंतर आपली भूमिका काय? बाकीच्या सगळ्या घटकांना न्याय द्यायचं काम आपण करताय. कारण का? तर याच्यामध्ये आम्हाला राजकारण दिसतंय. आपल्याला स्टॅटिक्स प्रमाणे आपण स्ट्रॅटेजीज करून या ठिकाणी राजकारण करणार आहोत का? कुणाच्या भावनाची कदर आपण करणार नाही का?
मुळात भावनांची कदर करायला शिका. स्टॅटिस्टिक्स करून राजकारण करू नका, माझी आपल्याला विनंती आहे. आणि जर आपण अशा पद्धतीनं स्टॅटिक्स आणि स्ट्रॅटेजिक्स याचे करून जर आपण राजकारण करणार असेल तर 100% जगातला कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी जगू शकत नाही. पुणतांबेकरांचा फक्त एकच त्यांची उद्विग्नता जी आहे ती अगदी समजण्यासारखी आणि ती आपण समजतोय त्यांची उद्विग्नता. फक्त त्यांना भाई दुधगावकरांना काही मुद्दा मांडायचा आहे, मगाचपासून ते मुद्दा मांडतात. माझा भंडारी साहेबांना एक प्रश्न असा आहे की भंडारी साहेब म्हणाले की शेतकरी संपावर गेल्यानंतर पुन्हा त्यांचं नुकसान होणार आहे. परंतु भंडारी साहेब, माझी विनंती आहे की आपण जर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जर फिरला असताल भाजी आणायला तर त्यावेळेस आपल्याला कळेल की 50 रुपयामध्ये एक 2x2 पिशवी भरून भाजीपाला येतो. 2x2 फुटाची पिशवी भरून भाजीपाला येतो 50 रुपयामध्ये. भंडारी साहेब, आपण संध्याकाळी फिरायला गेल्यावर 50 रुपयाला शहरामध्ये एक पान खाता, परंतु आमचा पिशवीत भाजीपाला 50 रुपयामध्ये येतो. आपण सांगितलं शेतकऱ्यांनी या संपामध्ये नुकसान होणार आहे. अहो, नुकसान काय झाले? शेतकरी हजारोनं मारायले तरी त्याच्यावर तुम्ही काळजी करत नाहीत. एकीकडे तुम्ही तुमच्या सरकारला 3 वर्ष झाली, तुम्ही नव्या सरकारचा जुन्या सरकारचा विषय करता. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आमचा विषय असा आहे की तुम्ही ज्या सरकारनं 3 वर्ष येऊन झालं, तुमचं एकीकडे युपी मध्ये सरकार आलंय, त्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंय आणि एकीकडे मात्र तुम्ही चिंतन करताय की आम्ही कर्ज कधी माफ करू. आमचा तुम्हाला सवाल आहे की या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. या आत्महत्या थांबतील. या राज्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल तर त्यांना कृषीवरचं जे कर्ज आहे ते कर्ज सुलभतेनं उपलब्ध केलं पाहिजे. सिंचनाची क्षमता वाढवली पाहिजेत आणि 7/12 कोरा झाला पाहिजेत. हे जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या अशाच वाढत राहणार. तुम्ही सगळेजण जुना नवं हे करत करत चिंतन करत बसा. शेतकरी संपावर गेल्यावर तुम्हाला एवढी जर काळजी वाटत असेल तरी एकीकडे युपीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं जे 7/12 जे कर्ज माफ केलंय तसंच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक ठोस पाऊल. ठीक आहे. नाना पाटील काय मुद्दा मांडायचा होता? नाना पाटील. भंडारी साहेबांना माझा एक प्रश्न आहे. आमचं जगणं मरणं आता ठीक आहे, परंतु आमच्या मुलांची लग्न होत नाही. आमच्या प्रत्येक गावामध्ये आज किमान 50 मुलं असेल शेतकरी असल्यामुळे त्यांना मुली मिळत नाही. शेतकऱ्यांचं आम्ही शेतकरी सुद्धा आम्ही का द्यायचं नाही म्हणतो किंवा आमच्या बाया का नाही म्हणतात? कारण त्यांच्या घरामध्ये त्यांना जर पुढच्या आठवड्यात लग्नाला जायचं असेल ते आजपासून तयारी करतात की 50 रुपये कोणाकडनं उचलून लग्नाला जायचं. हे परिस्थिती त्यांची मुलगी शेतकऱ्याला देईल का? मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विचारलं की तुम्ही सांगा आम्ही काय पेरायचं, एकही उत्तर देऊ शकले नाही. म्हणजे सरकार हे सांगू शकत नाही की हे पेर म्हणजे तुला भाव मिळेल, कुणीही आम्हाला सांगू शकत नाही. राहिला प्रश्न स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये, हे जे गाय वाचवणारे जे खूप महान लोक आहेत ज्यांच्या घरी गायी नाही, गायी आमच्या घरी आहेत, गायी आम्ही पाळतो. यांनी एक केस टाकली मॅडम हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात. त्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं मी तर पाय धुवून पाणी पी. त्या न्यायमूर्तींनी आदेश दिलाय त्यामध्ये शेतकरी सामील नव्हता की या देशाचा शेतकरी फक्त गाय वाचवू शकतो आणि गाय वाचवायची असेल तर त्यांना स्वामीनाथन 50% नफा दिला पाहिजे. तिथल्या शासनाला त्यांनी गेल्या वर्षीच्या 3 एप्रिलच्या दिवशी आदेश दिला. म्हणजे हे गाय जे करतायत ना ती गाय वाचवण्यासाठी सुद्धा शेतकरी वाचला पाहिजे. हे न्यायालयानं वाटतंय, पण या देशात राजकारण वाटतं. कारण घडलं काय माहिती का, आता जे याचे मतदारसंघ तयार झाले हे ग्रामीण भागाचे कमी झाले, शहरी भागाचे जास्त झाले. तिथं फुकट पेट्रोल म्हणजे हे निवडून येतात. त्यांना असं वाटतं ग्रामीण भागाचं काय नाही. शेतकऱ्यांचे खरोखरच अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नासाठी आता ह्या शेतकऱ्यांनी संपावर जायचा निर्णय घेतला. आपण पुन्हा एकदा पुणतांब्याला जाऊया. माझी खरं तर वेळ संपत आली आहे. मात्र या शेतकऱ्यांना विचारायचंय मला की ह्या संपाचं तुमचं नेमकं स्वरूप काय असणार आहे? संपाचं स्वरूप आमचं त्या ठिकाणी असं राहणार आहे की उद्यापासून म्हणजे आज रात्री 12 वाजेपासून खऱ्या अर्थानं संप सुरू होत आहे आणि उद्या सकाळी जे काही समजा दूध शेतकऱ्यांकडे, ज्या शेतकऱ्यांकडे दूध आहे, ज्या शेतकऱ्यांकडे भाजीपाला आहे, अन्नधान्य असतील, अंडी असतील, फळं असतील, कुठल्याही प्रकारची विक्री त्या ठिकाणी संपूर्णतः बंद राहील. शेतकरी मार्केटला त्या ठिकाणी कुठलाही भाजीपाला असेल, दूध असेल हे नेणार नाही आणि त्याची संपूर्ण काळजी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही घेतलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही राज्यामध्ये
आमची त्या ठिकाणी समिती नियुक्त आहे. आम्ही गेल्या 1.5-2 महिन्यापासून याच्यावर काम केलेलं आहे. आणि आता मला सगळ्यात महत्वाचं भाई जगतापांना सुद्धा आणि भंडारी साहेबांना सुद्धा आणि समस्त राज्यकर्त्यांना आम्हाला एक सांगायचंय का येत्या 1 महिन्यामध्ये आपल्याला दिसल का हा राज्यातला शेतकरी आता स्मार्ट झालेला आहे. ही इज बिकमिंग अ स्मार्ट फार्मर. कारण एका महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो, आज आमच्याकडं आम्ही ज्या वेळेला राज्यभर फिरून आम्ही सगळा हा डाटा गोळा केला. आज आमच्याकडं आमची अशी आज विषय आमचा असा आहे की आम्ही 1 मिनिटामध्ये आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. पुढील काळामध्ये जर शासन आम्हाला विटीस धरणार असेल तर आमचं शासनाला सांगणं आहे, हा संप होणारच आहे. या संपातून आम्हाला न्याय मिळणारच आहे. पण भविष्यात सुद्धा या शेतकऱ्याला कोणी विटीस धरू शकणार नाही, कारण की तो आता स्मार्ट झालेला आहे. त्याने एक बटन दाबलं की त्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना, समस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मेसेज मिळणार आहे. आणि जी काही आमची दिशा ठरणार आहे ती संपूर्ण राज्याचा शेतकरी करणार आहे. आता याच्यामध्ये जाता जाता मी एकच सांगेन की आता भाजीपाल्याचा विषय निघाला होता. भाजीपाल्याची किंमत किती? शेतकऱ्याच्या भाजीपाल्याची काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. भाई, माझा खरंच वेळ संपत आला. मला अगदी जाता जाता माधव भंडारींकडे मला जायचंय. फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. अगदी याच्यामध्ये ते जे भाजीपाल्याची किंमत किती जे म्हणतात आहेत ना, आज परिस्थिती अशी आहे नम्रता की 4 रुपयाने टमाटर मिळतो, शहरातला 4 आणि खेड्यातला हा रुपयाने विरोधाभास आहे. कांदा मिळतोय 50 पैशाने आणि रद्दीची किंमत 12 रुपये. दुर्दैवी आहे. हो, मला माधव भंडारी मुख्यमंत्र्यांना एक आव्हान दिलंय या शेतकऱ्यांनी. माधव भंडारी मुख्यमंत्र्यांनी एक आव्हान दिलं या शेतकऱ्यांनी की जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे कैवारी असतील तर ते उद्या संपात दिसतील, चर्चेसाठी किंवा संपासाठी. हा निरोप तुम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहात का आज? माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून चर्चेची भूमिका घेतली, चर्चा चालू केली, चर्चा चालू आहे. आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका जी पहिल्या दिवसापासून आहे त्याच भूमिकेवरती मुख्यमंत्री आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. माधवराव, 2 महिन्यापासून या संपाची हे चालली होती. काल बैठक दिली मुख्यमंत्र्यांनी. 2 महिन्याच्या पासून हा विषय चालू आहे. गेले 6 महिने हा विषय चालू आहे. आपण चर्चा करत राहिलो ना, ही चर्चा न संपणारी आहे. आपण चर्चा करत राहिलो तर ही चर्चा न संपणारी आहे. आता या ठिकाणी ठोस उत्तर हवंय. कारण होतं कसं की नवीन सरकार आलं, काही जुन्या योजनांचं बारसं झालं, त्या आल्या, नवीन योजना कागदावरती आल्या, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काहीच दिसत नाहीये. मग आत्मक्लेश यात्रा निघतात, त्यानंतर संघर्ष यात्रा निघतात, संवाद यात्रा निघतात, आणखीन काय संपर्क अभियान वगैरे सुरू होतात. मात्र ऊर बडवून काही होत नसतं. हो, जमिनीवरती जाऊन त्या शेतकऱ्याच्या भावना समजून तिथे काम करायचं असतं. नाहीतर वेळ अशी निर्वाणीची येते आणि शेतकरी संपावर जातोय. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.